नमस्कार. मी प्राध्यापिका वृषाली पवार, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक, इयत्ता 11वी, विषय अर्थशास्त्र. आज आपण प्रकरण 2 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे पैसा. पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत शोधांपैकी एक आहे. क्राउथर यांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते. उदाहरणार्थ, विज्ञानाच्या शाखेमध्ये अग्नीचा शोध, यांत्रिक शास्त्रात चाकांचा शोध, तसेच पैशाचा शोध हा असाच एक महत्त्वपूर्ण शोध आहे. पैशामुळे मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडून आले आहेत. पैशामुळे विविध वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते. पैशांमुळे मानवांच्या गरजांचे समाधान होते. आधुनिक अर्थव्यवस्था ही पूर्णतः पैशावरच अवलंबून आहे. दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयातील समस्या दूर करतो. प्राचीन काळामध्ये पैसा अस्तित्वात नव्हता. त्या काळात पैशाच्या अस्तित्वाची गरजही नव्हती, कारण मानव शिकारी अवस्थेत राहत होता, भटके जीवन जगत होता. त्यामुळे त्याच्या गरजाही अत्यंत कमी होत्या आणि प्रत्येक जण आपल्या गरजा स्वतःच पुऱ्या करू शकत असे. परंतु मानवाच्या भटक्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले. त्यामुळे मानवाच्या गरजा खूप वाढल्या. त्या इतक्या वाढल्या की त्या प्रत्येक गरजा तो स्वतःच पूर्ण करू शकत नव्हता. त्यामुळे वाढलेल्या गरजा पुऱ्या करण्यासाठी इतरांकडील वस्तू मिळवणे आवश्यक होऊन बसले. याचाच अर्थ आता देवाणघेवाण म्हणजे विनिमयाची आवश्यकता भासू लागली. कारण प्रत्येक जण जो व्यवसाय करत होता त्यातून त्याच्या वाढलेल्या गरजा भागवणे शक्य नव्हते. तसेच वाढलेल्या गरजा भागवण्यासाठी मानवाला सर्वच व्यवसाय स्वतः करणे शक्य नव्हते. त्यातून मानवाने जो मार्ग काढला तो म्हणजे आपण जी वस्तू तयार करतो ती दुसऱ्याला देऊन तिच्या बदल्यात दुसऱ्याने तयार केलेली वस्तू मिळवायची. म्हणजेच वाढलेल्या गरजा भागवण्यासाठी वस्तूची देवाणघेवाण किंवा विनिमय करणे यालाच वस्तू विनिमयाची पद्धत असे म्हणतात. माझ्या जवळचे घेऊन तुमच्या जवळचे द्या या तत्वावर आधारलेली वस्तू विनिमयाची पद्धत फार काळ टिकली नाही. त्यात अनेक अडचणी आल्या. त्याच अडचणी आपल्याला अभ्यासायच्या. वस्तू विनिमयातील अडचणींचा अभ्यास करण्यापूर्वी वस्तू विनिमय म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर वस्तू विनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. आता वस्तू विनिमयामध्ये अनेक अडचणी आल्या. त्या अडचणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. प्रथमतः वस्तू विनिमयामध्ये जी प्रथम अडचण आली ती म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगांचा अभाव. गरजांच्या दुहेरी संयोग म्हणजे परस्परांजवळील वस्तूंची आवश्यकता असणे आणि त्या स्वीकारण्याची तयारी असणे. गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव ही वस्तू विनिमय पद्धतीतील एक महत्त्वाची मर्यादा होती. उदाहरणार्थ, अ व्यक्तीजवळ कापड आहे आणि त्या बदल्यात त्याला तांदूळ हवे आहे. ब व्यक्तीजवळ गहू आहेत आणि त्याला त्या बदल्यात दूध हवे असेल, तर या परिस्थितीत अ आणि ब मध्ये विनिमय होऊ शकत नाही, कारण दोघांना एकमेकांजवळील वस्तूंची गरज नाही. म्हणजे वस्तू विनिमयामध्ये असे दोन व्यक्ती
एकमेकांना भेटणं गरजेचं होतं की ज्यांना परस्परांजवळील वस्तू हवी आहे. परंतु प्रत्येक वेळेला असे 2 व्यक्ती एकमेकांना भेटतीलच असे नाही. म्हणून वस्तुविनिमयातील ही सर्वात महत्त्वाची अडचण निर्माण झाली होती. पुढची अडचण आहे मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव. मूल्याचा सामायिक मापदंड किंवा हिशोबाचे साधन अस्तित्वात नसल्याने विनिमय केलेल्या वस्तूंचे मूल्य ठरवणे अवघड होते. ज्या वस्तूंची तुलना करता येत नाही अशा वस्तूंचा विनिमय करणे अवघड होते. उदाहरणार्थ 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो कांद्यांशी करणे अवघड होते. तसेच वस्तूच्या काही नगांची तुलना कोणत्याही सेवांबरोबर करणे अवघड होते. म्हणजेच वस्तू विनिमयामध्ये आपली मौल्यवान वस्तू दुसऱ्याला देऊन दुसऱ्याची कमी मौल्यवान वस्तू घ्यावी लागत होती. पुढची अडचण आहे ती म्हणजे वस्तूचा साठा करण्यातील अडचण. भविष्यकाळातील उपभोगासाठी वस्तूचा साठा करून ठेवणे आवश्यक होते. मासे, भाजीपाला, दूध यासारख्या नाशवंत वस्तू साठवून ठेवणे अवघड होते. तसेच वस्तू साठवण्यासाठी लागणारी जागा ही एक अडचण होती. वस्तू विनिमयाच्या पद्धतीत आपल्या जवळची वस्तू देऊन तिच्या मोबदल्यात दुसऱ्याची वस्तू मिळवली जात होती. वस्तूच्या मोबदल्यात वस्तू मिळत असल्याने वस्तुरूपी संपत्तीचा साठा करणे अशक्य होते. समजा एका कापडवाल्याने आपले कपडे विकले व त्याच्या मोबदल्यात त्याला गाई, म्हशी, फळे, फुले, अंडी यासारख्या वस्तू मिळाल्या. त्याला ही जी वस्तुरूपी संपत्ती मिळाली तिचा साठा करणे फारच गैरसोयीचे होत होते. कारण कापडाच्या मोबदल्यात मिळालेल्या गाई म्हशींना बांधण्यासाठी प्रथम गोठे पाहिजे, तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली पाहिजे. एवढेच करून काही मरतील तर काही बारीक होतील. तसेच फळे, फुले, अंडी यासारख्या वस्तू कापडाच्या मोबदल्यात मिळाल्या तर त्याचा साठा करणे अशक्यच आहे, कारण त्या वस्तू नाशवंत आहेत. त्यामुळे वस्तू विनिमयात संपत्तीचा साठा मोठ्या प्रमाणावर करावा लागतो व तो करणे गैरसोयीचे आहे. म्हणूनच वस्तू विनिमयामध्ये वस्तूचा साठा करण्याची अडचण ही निर्माण होत होती. पुढची जी अडचण आहे ती म्हणजे विभाज्यतेची अडचण. वस्तू विनिमयाच्या पद्धतीमध्ये अविभाज्य वस्तूंचा विनिमय करताना लहान भागांमध्ये देणे अवघड होते. उदाहरणार्थ क्ष व्यक्तीकडे तांदळाचे पोते होते आणि त्याचा विनिमय य व्यक्तीजवळील नांगराबरोबर करायचा होता. परंतु समजा य व्यक्तीला तांदळाचे अर्धेच पोते हवे असल्यास अर्धा नांगर त्या बदल्यात देणे अडचणीचे होते. अजून एक दुसरं उदाहरण देता येईल ते म्हणजे समजा एकाजवळ गाय आहे आणि त्याला गाय देऊन कापड पाहिजे आहे. समजा ती गाय घेऊन कापडवाल्याकडे गेला आणि कापडवाल्याने एक गाय बरोबर 20 वार कापड असा दर ठरवला व या दराने कापड देण्याचे कबूल केले. परंतु समजा गायवाला इसमाला 10 वारच कापड पाहिजे असेल तर त्याला निम्मी गाय कापून द्यावी लागेल, परंतु गाय कापून देता येणार नाही. मग दुसरा पर्याय म्हणजे त्याने संपूर्ण गाय देऊन 20 वार कापड खरेदी केले पाहिजे, परंतु 20 वार कापड हे त्याच्या गरजेपेक्षा जास्त असल्याने त्याला नको आहे. थोडक्यात
निम्मी गाय कापून देता येत नाही म्हणून 10 वार कापड मिळू शकत नाही आणि संपूर्ण गाय देऊन 20 वार कापड मिळते, पण ते त्याला नको आहे. त्यामुळे त्याला गायीच्या मोबदल्यात कापड मिळणे अवघडच. ही एक अडचण वस्तुविनिमयामध्ये निर्माण होत होती. पुढची शेवटची जी अडचण आहे ती म्हणजे विलंबित देण्याची अडचण किंवा विलंबित देणी देण्यातील अडचण. त्यालाच कर्ज देण्या घेण्याची अडचण असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. प्रत्येक समाजात कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार नेहमीच होत असतात. त्याला वस्तुविनिमयाची पद्धत अपवाद नाही. परंतु तेव्हा पैसा अस्तित्वात नव्हता. सर्व व्यवहार वस्तूच्या देवाणघेवाणीमधून पूर्ण केले जात असत. त्यामुळे कर्ज द्यायचे असेल, अगर फेडायचे असेल तर तेही वस्तूमध्ये दिले जात असे, अगर फेडले जात असे. परंतु वस्तूत कर्ज देण्या घेण्याच्या व्यवहारात अत्यंत गैरसोयीचा होता. कारण कर्ज देणाऱ्याला आपण दिलेले कर्ज जसे दिले होते त्याच स्वरूपात परत येईल याची खात्री नसे. त्यामुळे कर्जाच्या व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, वस्तुविनिमय पद्धतीत कर्ज वस्तूत दिले जात असे. समजा एखाद्याने 25 गायी 10 वर्षाच्या मुदतीने कर्ज रूपाने द्यायचे ठरवले, तर त्याला आज आपण ज्या 25 गायी देत आहोत त्या जशाच्या तशा 10 वर्षांनी परत येतील याची खात्री वाटत नसे. कारण 10 वर्षानंतर त्यातल्या काही गायी मरतील, तर काही बारीक होतील, तर काही म्हाताऱ्या होतील. त्यामुळे गायींच्या स्वरूपात कर्ज देताना कर्ज देणाऱ्याला जी अडचण भासत असे तीच इतर जनावरे व नाशवंत वस्तूंच्या स्वरूपात देताना भासत असे. अशा प्रकारे वस्तुविनिमयाच्या पद्धतीमध्ये अशा विविध अडचणी येत होत्या. गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव, मूल्यांच्या सामायिक मापदंडांचा अभाव, वस्तूंचा साठा करण्यातील अडचण, विभाज्यतेची अडचण, विलंबित देणी देण्यातील अडचण, अशा 5 अडचणी वस्तुविनिमयाच्या अडचणी आहेत. अशा प्रकारे आज आपण वस्तुविनिमयातील अडचणी याचा अभ्यास केला. धन्यवाद.